इलेक्शन जातकीर सत्तेर आयिल्ल्या ह्या सरकारान आपले पयलें बजेट आज विधानसभेक सादर केलें. 33.31% लोकांची मतां घेवन हे सत्तेर आयला. लोकांक दिसतालें की हे पयलें बजेट सरकाराचें लोकांक कितें तरी नवे इनोवेटीव स्किम्स घेवन येतलें, नवे कितें तरी बरे प्रोजेक्ट्स घेवन येतलें. पूण हें पळयतकीर म्हणजे चीफ मिनिस्टरान बजेटाची स्पिचीची सुरवात अशी केली, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तूं चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची. म्हाका खरेंच दिसता हांगा कोणाची भंय ना, हांगा कोणाचें पडून वचूना, हांगा कोणाची जापसालदारकी ना, एकावंटेबिलिटी ना, कसलीच रिस्पॉन्सिबिलिटी ना. कारण हांव बजेटाच्या बरोबर एक्शन टेकन रिपोर्ट दिला. जो जी प्रथा हांवें सुरवात केल्ली मुख्यमंत्री आसतना, पार्लमेंटाक प्रणब मुखर्जीन एक प्रथा सुरवात केली त्या वेळाचेर की बजेट प्रेजेंट करता आसतना बजेटान फाटल्या बजेटाचेर एक्शन टेकन रिपोर्ट दिवपाची ताणें प्रथा केली. तीच प्रथा हांवें हांगा इम्प्लिमेंट केली. आनी जेन्ना हांवें बजेटाचे बरोबर एक्शन टेकन रिपोर्ट फाटल्या बजेटान कितले प्रोवायड केल्ले, कितले अनाउन्समेंट्स केल्ले, कितले इम्प्लिमेंट. आतां तांचेच एक्शन टेकन रिपोर्ट आहा तो सांगता की टोटल बजेट स्पीची भितर टोटल अनाउन्समेंट्स वेर 252. तातूंतले 111 अनाउन्समेंट हॅव बीन इम्प्लिमेंटेड. म्हणजे 44% ऑफ द टोटल अनाउन्समेंट्स हॅव बीन फुलफिल्ड. दॅट मीन्स 56% ऑफ द अनाउन्समेंट्स हॅव नॉट बीन फुलफिल्ड. दिस इज द ग्राउंड रियलिटी. आनी बजेट ओवरऑल जर सगळें पळयलें जाल्यार बजेट इज अ मिक्सचर ऑफ ऑल द अर्लियर बजेट्स. पयलींच्या बजेटाच्यो थोडे पॉयंट्स काडून ज्यो स्किमी डिक्लेअर केल्ल्यो त्योच डिक्लेअर परत्यो केल्या, त्यो स्किमीचें नांव मातशें कितें बदलना, तांकां आनी अशें तरेतरेचें हें केलां. ताणें एक म्हणलें की आज सकाळीं आमी असेंब्ली भितर उदकाचेर डिस्कशन केलें. म्हणजे खूब आमदारांनी सांगलें, इन्क्लुडींग सभापतींनी सांगलें की उदकाची अत्यंत कठीण परिस्थिती आसा. काणकोण, केपें, गिरी वेगवेगळ्या भागांनी उदकाची सामकी शॉर्टेज आहा. आनी आज चीफ मिनिस्टरान म्हटलें की आमी सरकार तुज्या दारी, लोकांच्या द्वारी. म्हाका दिसता सध्या अत्यंत खरी गरज आसा ती पाणी लोकांच्या दारी, म्हणजे उदक लोकांच्या दारांत पावोवपाची आज अत्यंत चड गरज आसा. कारण आतां आमचो बाब केपेंचो आमदार आसा, ताजे मतदारसंघात परिस्थिती बिकट. म्हणजे टँकरांनी उदक पावयता तो म्हणटा आपूण स्वताचे पयशे खर्च करून लोकांक टँकर धाडटा, अशी परिस्थिती आसा. तीच परिस्थिती आसा तुगेले काणकोणच्या भागांत, तीच परिस्थिती आसा सांग्याच्या भागांत, तीच परिस्थिती आसा पर्वरी गिरीच्या भागांत. सगळे कडेन अशी परिस्थिती आसा. आनी म्हणून गूड गव्हर्नन्साचेर जेन्ना आमी उलयतात, हांवें सांगलें की बाबा पब्लीक आमचें तें हें आसा डिलिव्हरी ऑफ टायम बाउंड सर्विसीस एक्ट, जो आज पर्यंत इम्प्लिमेंट जालो ना. आनी गूड गव्हर्नन्साचे आमी जेन्ना खबऱ्यो उलयता तेन्ना गूड गव्हर्नन्साचो मिनींग कितें? मनशाक जर 3-3, 4-4 खेपे ऑफिसांनी पावटी मारच्यो पडल्यो जाल्यार गूड गव्हर्नन्स कितें? आनी म्हणून हांवें डिमांड केला की डिलिव्हरी टायम बाउंड सर्विसीस एक्टाचो सामको इम्प्लिमेंट करपा जाय इमिजिएट. हें ताणें सांगपा जाय आशिल्लें, आमी इम्प्लिमेंट केलां आनी हाचो रिजल्ट बरो आसा. तें ताणें अजून इम्प्लिमेंट करूं ना. दुसरें ओवरऑल पळयलें जाल्यार पिक्चर सगळें सरकाराचें ओवरऑल पिक्चर पळयलें जाल्यार म्हणजे थोड्यो स्किमी आशिल्ल्यो हांवें सांगलें त्या भशेन त्योच ताची स्पीच आनी गव्हर्नराचो एड्रेस हो जवळ जवळ सेम आहा. गव्हर्नरान आपलो एड्रेस केला पळय तो त्या बेजिसाचेर ताणें आपली स्पीच केल्या, जो आपली स्पीच केल्या त्याच भशेन गव्हर्नरान एड्रेस केला. ताबडतोब सरकाराक पत्रकार ह्या सरकाराचे तो निधी परत स्थापन करपाची परिस्थिती कितें आयली. ताणें एम्प्लॉयीसांक तशेंच प्रोजेक्ट दाखयल्या. 3,000 कोटीचे इन्फ्रा वर्क्स घेता म्हणून सांगल्या. GSID सध्या 300 कोटी सुद्दां अलॉटमेंट जायना. हांव नकळो खंयच्यान पयशे येतले. बजेटाची सायज 24,000 crore आहा. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 17,000 कोटी प्लस दाखयला. कॅपिटल एक्सपेंडिचर 7,000 कोटी दाखयला. गेल्ल्या 20-21 1,970 म्हणजे डॉक्युमेंटच सांगता म्हणजे कडेन फूल हें आसा 1,970.79 crore हे एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर जाल्लें. आनी 21-22 2,200 सुमार एक्सपेंडिचर कॅपिटल एक्सपेंडिचर जातलें. ताणें दाखयलां ह्या वर्सा 7,000 कोटी कॅपिटल एक्सपेंडिचर. हांव नकळो खंयच्यान इतले कॅपिटल एक्सपेंडिचर जातलें. तशेंच सेंट्रल शेअर पळय आहा तो ताणें दाखयला कितलो 5,000 वयर ताणें प्लस सेंट्रल शेअर दाखयला. सेंट्रल शेअर बारीक पळोवपाक गेल्यार सेंटरान बजेट केलां. सेंटराच्या बजेटान कितें दाखयता? सेंटरान बजेट केला तातूंत भितर सेंटराच्या बजेटा भितर इट इज एस्टिमेटेड एट 3,152 crores ओनली
फॉर द स्टेट ऑफ गोवा. आनी ताणें दाखयता आसतना 5,000+ कोटी दाखयला. खंयच्यान हे पयशे येतले हांव नको. 2,000 वयर कोटी ताणें सेंटरा कडल्यान एडिशनल हें करून घेवचें पडटलें. आनी हें सगळें करपा खातीर FRBM एक्ट पळय आसा, FRBM एक्ट आशिल्लें 4% हें आशिल्लें फिस्कल डेफिसीट. तो ताणें चेंज करून म्हणजे ऑर्डिनन्स एसेंब्लीन आसतना ऑर्डिनन्स काडून दॅट हॅज बीन रिड्यूस टू 3%. FRBMच्या हाजे प्रमाणे जे 4% आशिल्लें तें 3% केलां. आनी तातूंतल्यान तांकां बरो करपाक सरकाराक बरो करपाक सोंपें पडटलें. आनी बरो करून बरो केलें जाल्यार तांचे इंट्रस्ट आनी हेंच फारीक करपाक नाका जातलें. आतां वेगळे वेगळे सॅक्टरांक ताणें पयशे दाखयले पळय. एलोकेशन टू हेल्थ सॅक्टर 12.8% इन्क्रीज म्हणटा. हेल्थ सॅक्टरांत आतां मल्टी स्टोरीड तुगेले बिल्डिंग्स आयल्यात. तुजें हाजें सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येलां. मडगांव आतां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत ताणें कार्डियक युनिट, कार्डियक कॅथ लॅब आनी न्युरो सर्जरी युनिट घालता म्हणून सांगलां. आतां हें सगळें घालतलो जाल्यार स्टाफाक जो पयसो लागता तो पयशांकूच हे सगळे पयशे काबार जातले. हांव नकळो खंयच्यान इन्फ्रा तयार करपाक शकतले ते. त्याच भशेन पावर सॅक्टराक ताणें 3,230 कोटी रुपया दिल्या फॉर पावर सॅक्टर. पावर सॅक्टराची सॅलरी आनी पावर सॅक्टराचें पावर पर्चेस बील हेंच पळयलें जाल्यार 3,000 वतले. म्हणजे तांकां आनी मुखार तुगेलें इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक मेळपाक ना. त्याच भशेन तुगेलें डेरी फार्मराक परत एकदां सेम स्कीम किसान कार्ड गेल्ल्या बजेटाक आशिल्ली तीच ताणें परत रिपीट केल्या. म्हणजे अशे पद्दतीचें हें बजेट आसा. हें बेजिकली म्हाका दिसता लोकांक स्वप्न दाखोवपाचें काम केलां ह्या बजेटान. ह्या बजेटाक तसो अर्थ काय ना, कसल्योच नवे इनोवेटीव अश्यो आयडियाज काय ना. एकच दिसता की फक्त दीस काडपाचे. हांव नको खंयच्यान तांकां आनी टॅक्सेशन ताणें कांय इन्क्रीज करूं ना. हांव ताका डिमांड केल्लो की फाल्यां तुमी टॅक्सेशन जरी तूं म्हटलें आमी रिफॉर्म करतले म्हणून. टॅक्सेशनाक रिफॉर्म म्हणजे कितें, 5 रुपयाचें एप्लिकेशन फॉर्माचें मागीर 100 रुपया करतात. मागीर सामान्य मनशाचेर तकलेर पडटा. लाडली लक्ष्मीचो 100 रुपया आशिल्लो तो मदीं 500 रुपया गेलो. आनी कितें आशिल्लें तें 400 रुपया गेलें. अशीं जीं एप्लिकेशनां फॉर्मां आसात तीं पयशे वाडयतात. ते ताका हांव चीफ मिनिस्टर ते वाडयनाका. ते वाडोवन सामान्य मनशाचेर तुमी तें हें घालनाका. दुसरो म्हजें म्हणणें कितें की पयर गव्हर्नरांनी आपल्या स्पिचा भितर म्हटलें की एक मुखावेल्या 25 वर्सांचो प्लॅन करचो. 25 वर्सांचो प्लॅन माशेलकार कमिटीन जेन्ना पळय गोंय आमचें गोल्डन जुबली सेलेब्रेट करतालें तेन्ना तयार केल्लो रेडीमेड प्लॅन आहा. गोवा विजन 2035. म्हाका एसेंब्लीक एश्युरन्स दिल्लें मुख्यमंत्र्यान की तो प्लॅन आमी इम्प्लिमेंट करतले म्हणून. तो धापून दवरिल्लो पयलींच्या सरकारान. पण ताका सांगिल्लें हांवें तो बरो प्लॅन आसा. ताचे सगळे एमिनंट हे आशिल्ले लोक आशिल्ले. अनिल काकोडकर आशिल्लो, चार्ल्स कुर्रे आशिल्लो, विजय केळकर आशिल्लो. अशें सगळ्यांनी बसून इंटरॅक्शन करून केल्लो प्लॅन आहा. तो ताबडतोब इम्प्लिमेंट करचो. गव्हर्नरान पयर सांगलां 25 वर्सांचो प्लॅन करचो. म्हणटा प्लॅन आनी करपाची आनी गरजच ना. हो प्लॅन रेडीमेड आहा. तोच इम्प्लिमेंट केलो जाल्यार बरें जातलें अशें म्हाका दिसता. आनी एक धोक्याचो इशारो म्हणजे कितें, होच तांचो स्टेटमेंटूच दाखयता की पब्लीक डेट पळय आहा तें गेल्ल्या वर्सा 20चेर पाविल्लें. 20,039.69 crores. तें ह्या वर्सा खंय पावतलें हांव नको. आनी पब्लीक टोटल डेट्स प्लस अदर लायबिलिटीज म्हणजे बाकीच्यांचे लोन बीन घेता तें जर धरलें जाल्यार वी आर क्रॉसींग 25,000 crores. तें ह्या वर्सा खंय पावतलें हांव नको. हें पळयलें. वी आर हेडिंग टुवर्ड्स रियल सिरियस सिच्युएशन एज द स्टेट्स फायनान्सीस आसा. आतां आमच्या सरान सांगलां तशें दुसरी गजाल म्हणल्यार आयज ह्या गोवोरमेंटान फाटल्या तेंपान खुबशे अनाउन्समेंट केलेले आनी स्पेशली आमचे मुर्मगांव गोवा पोर्टान तेंच्यांनी अनाउन्समेंट केलेले कितें मुर्मगांव गोवा जो पोर्ट आसा वी वील टर्न इंटू लॉजिस्टीक हब म्हणून आनी इंटू क्रूज टर्मिनल. बट आयज जेन्ना हे बजेट स्पीचान पळोवपाक गेले जाल्यार थंयसर तेंच्यांनी खंयसरूच हो मेन्शन केल्लो ना रिगार्डींग लॉजिस्टीक हब करपाचो ह्या क्रूज टर्मिनलाचो. आयज दूख लागता कित्याक आयज CMन ऑन एनवायरमेंटाक कसो प्रोटेक्ट करप हेज्या बाबतीनूय तेणेन कांयच आयज उलयलेलो ना. कितें एनवायरमेंटाच्या बाबतींत कित्याक हेज्या वयरसून दिसता जे गोंयान जे 3 लिनियर प्रोजेक्ट आसा स्पेशली कोल हब, डबल ट्रॅकिंग आनी मोल्याचो प्रोजेक्ट जो आसा तेज्या बाबतीन सुद्दां कांयच तेंच्यांनी आयज सांगलेलें ना. सो हेज्या वयरसून दिसून येता कित्याक तेंचो जो हिडन एजेंडा आसा कित्याक आयज जेच्या फाटल्यान कित्याक तांकां अशें दिसपाक येता कित्याक आमचो जो पोर्ट ऑफ टावन आसा ते खंय तरी म्हाका दिसता ते कोल हब कन्वर्ट करपाक सोदता.
आणि त्याच्याच प्रमाणे त्यांच्यानी सांगलेल्या त्या प्रमाणे कितें ते ग्रीन कार्गो आसा पळय, क्लीन कार्गो, नॉन पॉल्युटेड कार्गो आसा पळय, ते आमच्या मुर्मुगांव पोर्टांसून ते एक्सपोर्ट और इम्पोर्ट करतले म्हणून. सो आयज कितलीशी ऑप्शन असलेले जे फार्मास्युटिकल्स एक्सपोर्ट जाता ते आमच्या गोंयसून जे आसा ते दुसऱ्या स्टेटींसून वचून थंयसून एक्सपोर्ट जाता, बट आमच्या मुर्मुगांव पोर्टांसून जायना. जे कंटेनर आमचे एक्सपोर्ट जाताले, इम्पोर्ट जाताले, ते आयज कंटेनर थंयसर मुर्मुगांव पोर्टान तेंच्यांनी स्टॉप केल्लेले आसा. आयज ते कंटेनर काडला आनी परत अडानीक दिलेले आसा. सो इंडिव्हिज्युअल मनशांक ते हे दिवपाक लागलेले आसा. सो हेज्या लागून आयज जो मेजर इश्यू जो मुर्मुगांव पोर्टान आसा, जो कोल हबाचो, डबल ट्रॅकिंगाचो आनी मोलेम प्रोजेक्टाचेर हेज्या बाबतीन एनवायरमेंटाचेर हेज्या बाबतीन आयज कांयच आयज मेन्शन केल्लेले ना. आनी मेन म्हणटा तो जो तेंच्यांनी एश्युरन्स दिल्लेले, जो क्रूज टर्मिनल करतलो आनी लॉजिस्टीक हब करतलो म्हणून जो पोर्ट आसा तो आमचो मुर्मुगांव, हेज्या बाबतीन सुद्दां खंयसर सुद्दां तेंच्यांनी एका लायनीन सुद्दां तेंच्यांनी आमचे व्यक्त केल्लेले नायच. जे आमचे लिडरान श्री जितेंद्र कामतान जे सांगलां, it looks like a total unrealistic budget and it seems to be it is only on paperwork because जे previous budgetan almost 250 announcement केले and if you look at the action taken report only 111 were implemented. So I feel this seems to be only on paper आणि जे बारीक लोकांक जे relief मेळपाले today they have got about 20 ruling MLAs and they are in power, but still somewhere they have failed miserably. जे म्हाका दिसता मेन मोठे जे प्राइस रायज हे कप जावपा जाल्ले, जे पेट्रोलाचे जावं सिलिंडर, हे नोवेर दे हॅव मेड एनी प्रोविजन वेट दिवपाचे, हे सगळे म्हाका दिसता हे गव्हर्मेंटाचे फेलियर. सेकंडली विथ द एड्युकेशन सेक्टर 3,850 crores have been allotted, but there is no provision for anywhere for online education, for any infrastructure, for any network problems, because जे आज चायनाच्या गावात जे जाता, जे Shanghai जाता, today half of Shanghai is under lockdown, and definitely this online education will definitely have to be taken on a serious note in Goa in the near future. There is absolutely no provision made. I'm also shocked to see that CM has announced about renovation of Patra Devi Memorial. But I come from a constituency in Kunkolim, which is a land of freedom fighters. And today, the sorry state of affairs of the freedom fighters memorial, the chieftain memorial, it is in a completely bad shape. And there is no provision, even in our memorials in Asolna or neighboring places, Loya Maidan as well. There is no provision made. Absolutely failure. So I feel this is just a budget just to on the paper. How it will be implemented is a big question mark. Okay. आयज पळय हो बजेट सेशन पळय जाला, म्हाका दिसता बजेट सेशनाक चडशे जे तेणें सांगलां ताका इन्फ्रास्ट्रक्चर ना. हांव तुका एकूच एग्जांपल दिता. आतां ते कितें म्हणटा, शेतकाऱ्यांक म्हणटा ते लोन दितले विदावट इंट्रस्ट. मात हे करपाक पयले सद्या तुमी इन्फ्रास्ट्रक्चर बांदूंक जाय. थिंगासर आरसाण येता शेतांक, आरसाण येता ती पयलीं बंद करूंक जाय, थिंगा बांदूंक जाय. मागीर दुसरें म्हणटा ते थिंगासर ते हे आहा आमचे नाला आहा ते डिसील्ड जावंक जाय. लोकांक सारके बांद आसूंक जाय, शेतांनी उदीक वचोंक उपकारना. हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर पयले बांदा आनी मागीर लोकांक हे फॅसिलिटी दिवपाच्यो. आतां थोडे गांव जाता थिंगा बरें जालें, मात चडशे गांवांचे तुमी पळोवंक जाय चडशे बांद मोडलेले आहा. आनी वाव आख्ख्या गोंयांत न्हू तो चड वयता थिंगासर मेजॉरिटी गांवांनी तुका वाव पुरवलेले आहा. आनी जेन्ना वाव पुरवता तेन्ना गांवांत पासून त्रास जाता, सारकें उदीक फ्लो जायना आनी अशें जावंक कारण. तशेंच आतां हेल्थ सेंटर वा आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन दाखोवंक जाय, खंयचे कडेन कितें तरी बजेटाचेर आसूंक जाय की एवरी कॉन्स्टिट्युएन्सीन आमी हेल्थ सेंटर करतले, कितें करतले म्हणून. आतां जॉब्साचें कितें उलयल्या, जॉब्साचेर आतां कशें हँडल करतले जॉब्स. मेन इशू हा सगळ्या गोंयांत जॉब्साचो. आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन जाल्यार सारकोच जॉब्साचो चड मेजर प्रॉब्लम आहा. एटलिस्ट बजेटाचेर तेणी एक दाखोवंक जाय की एवरी कॉन्स्टिट्युएन्सीन एक इंडस्ट्री तरी घाला. तुमकां जॉब दिवंक जाय, एटलिस्ट इंडस्ट्री दिवन त्यो त्या विलेजींनी ताका सेल्फ सफिशियंट जावं दी. तशेंच कितें तरी तेणी एका असलें कितें हें घेवन तेणी येवंक जाय. दुसरें काल आमी हेची स्पीच आयकल्या आमची गव्हर्नराची की बिची म्हणटा इतले बरे आहा, आमची ग्रिनरी आहा आनी आमचे
आमची फिल्ड्स उरता इतले बरे आहा. आतां बिचीचेर म्हाका ताका सांगपाचें आहा की बीची ग्रिनरी बिची आमच्यो क्लीन आहल्यो आदी तूं बिचीर न्हिदलो वायट शर्ट घालून जाल्यार वायट शर्ट आमचो तसोच उरतालो. आतां परिस्थिती ती ना. तूं वायट शर्ट घालून ते बिचीचेर न्हिदशी तुजो शर्ट जाता कावो. आनी हे सगळें जावन आहा हे कोळशाक लागून. आनी हो तर कोळसो तर बंद जायना. बिची काबार, ट्युरिजम काबार आनी आमची शेतांय काबार. कित्याक ह्या कोळसो जो हाडून केला तो लाकडाचो न्हू तो दोंगराचो. तितून मर्क्युरी आसता ते कॅन्सरी आसता मनशांक माल. आनी तसोच शेतांकय माल. आतां हे रिवर बाबा प्रायवेटायज करपाक केले सगळे कोळशाक लागून केल्या. हेजेर तेणी उलोवन आमकां सांगूंक जाय बाबा तेंचे प्लॅन कितें पळय ते फुडें. इतलेंच सांगून आनी खुबशें आहा सांगपाक बट आतां सांगपाक टायम ना. टू एडिंग ऑल दीस हांव आमच्या लिडरांनी सांगला ते प्रमाणे हांव एक 3 मुद्दे आमचे केपेंच्या मतदारसंघांतल्यान काडटा. हांवें एसेंब्लीकूय काडला हो पॉयंट जो उदकाचो. आमचे केपेंच्या मतदारसंघात उदकाक इतली प्रॉब्लेम जाता की आतां आमगेले चीफ मिनिस्टरान सांगला की आमगे ऑनरेबल प्रायम मिनिस्टराचो हर घर जल हो इम्प्लिमेंट 100% केलो म्हणून. बट म्हाका दिसता आमगे केपें मतदारसंघात नॉट इवन 50% इम्प्लिमेंट जाला. आनी आमच्या सीएमाच्या दोळ्या मुखार हांवें व्हडो आमगे एसेंब्लीकूय सांगला. दुसरी गोश्ट व्हडली म्हळ्यार आमगेल्या केपेंच्या आख्ख्या मतदारसंघात आमकां एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहा. आख्खेच्या केपें मतदार एक ग्रावंड आनी दॅट ऑल्सो इज इन व्हेरी पॅथेटीक स्टेट. हांवें एक्चुली मुडलें आनी म्हाका दिसता आमगे केपेंच्या मतदारसंघात कितें तरी एक जावच्या न्हू आनी सीएमाने बजेटान कितें एक आमगे स्पोर्ट्सान कितें आदार को चाललो म्हणून. सो हांव मागता की हेजेर आमगे केपेंच्या मतदारसंघात स्पोर्ट्सान फेसिलिटी आनी चड करून एक तरी आहा तो तरी सांबाळचो. केपेंच्या मतदारसंघात एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहा तेका कांय फेसिलिटी इवन लायट तेका टेम्पररी कनेक्शन दिलो आहा. टेम्पररी कनेक्शन आहा. हांवें व्हडो सांगला हेल्थ सेंटर आहा विदाउट इलेक्ट्रिसिटी आनी वॉटर कनेक्शन. आनी तिसरी गोश्ट आमगे ऑनरेबल सीएमान सांगला की काबदरामा आमगे एक फोर्ट आसा तो इन लायन्स विथ आमगेल्या आग्वाद फोर्टा इन लायन्स तो प्रायवेटायजेशन करून तो डेव्हलप करपाचो. आमी हो प्रायवेटायजेशन जावपाक दिवपा न्हय. कित्याक हाल तरी तें प्रायवेटायजेशन जालें जाल्यार आमगे लोकल्सांक हे त्रास जातले. कोण लोकल्सांक जॉब्स मेळपा न्हय. आमी म्हाका दिसता हेतून एक ट्रान्सपरन्सी आसची आनी हो कितें तरी डेव्हलप जाता आमगे लोकल्सांक कन्सिडर तांकां अकावंटाक घेवन हो जावचो. हे एक मुगेलो मुद्दो आसा. आनी व्हडली वस्त म्हळ्यार आमगेले आतां आमगेले एसटी भाव आमगेले चडशे बारीक समाजाचे लोक जे आहा आमगे केपेंच्या मतदारसंघात तांकां हो आतां एक व्हडलो इशू म्हळ्यार काजूचो ह्यो तांकां प्रायस 121 to 120 रुपीज समथींग पर केजी मेळटा. सो 121 रुपयान हो विकून म्हाका दिसता आमगेल्या हे भावांक न्याय मेळपाना. हांवें मागला 160 रुपया तरी तांकां मेळचो. हो हेजेर विचार करचो एक सोमना भितर नाल्यार हेजे मुखार आमी वयतले. हांव सगळे आमगे हे भावांक घेवन मुखार येतलो आनी एटलीस्ट 160 रुपीज आमकां एका प्रायस दिवचो अशी म्हजी ही मागणी आहे. अदरवायज हे आमगेले भाव आज आमी आमगे गोंयचो बियो फामाद गोंयची फेणी फामाद काजू. सो हे तरी भाव तरी काम कोनाय जाल्यार आमची हे मेळपाना वस्त आनी थोड्या तेंपान हें बंद पडलें आनी ही जी वस्त आहा ती काजू बियो काबार जातली. सो म्हगे मागणें की हे आहा ते आमगेले हे डिमांड्स आहा ते फुलफील करपाक. एम्प्लॉयमेंट जनरेशन ताणे हें BRS स्कीम फॉर गव्हर्मेंट एम्प्लॉयी. BRS scheme for government employees is one thing. तातूंतल्यान कितले पर्सेंट मेळटलो रिजल्ट तें पळोवपाक जाय. म्हणजे बँको डिक्लेअर करता. खूब इन्स्टिट्यूशन्स अशी करतात टू एनकरेज न्यू एम्प्लॉयर येवचे म्हणून. पूण हाजो अर्थ कितें घेवपाची तयारी आसपा जाय. कोण घेता ताचे मिनिमम सर्वीस जाल्ली आसता. म्हणजे एंड ऑफ द कॅरियर आनी ताका पेन्शनरी बेनिफीट सगळें मेळपाक शकतले अशे लोक वता. नाजाल्यार नॉर्मली तुका खुबशे जाण वचना न्ही. पर्सेंटेज कितली वता तें पळोवपाक जाय. ताजेर तुका कितें मेळपाक शकता. खरो एम्प्लॉयमेंट जनरेशन जातलो जाल्यार ताणें सांगलें त्या भशेन इंडस्ट्री बी भरपूर सांगता भशेन इंडस्ट्री आनी अशें आनी गव्हर्मेंट काय सगळ्यांक जॉब दिवपाक शकना. गव्हर्मेंटाचे लिमिटेशन्स आहा. एक म्हणजे एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड इंडस्ट्री. बेश्टेच ते एक इंडस्ट्री आली तातूंत 5 जॉब 10 जॉब आनी तातूंत भितर गोंयकार काम करना अश्यो इंडस्ट्री हाडना आसतना इफ यू ब्रिंग सम इंडस्ट्री वीच हॅज गॉट पोटेन्शियल फॉर गोवन बॉयज एंड गर्ल्स टू वर्क जाल्यार देन इट वील बी बेटर अशें दिसता म्हाका. दॅट इज एसेन्शियल ऑल्सो.
आयज CM वयल्यान उलयला की रेवन्यू जनरेट करता तसल्यो वस्तू हाडूंक जाय गोंयांत. आतां हे तर अश्यो इंडस्ट्री तर हाडल्यो एके सायडीन कितें जाता नॉन पॉल्युटेड इंडस्ट्री तेल्लेय न्हू ओन्ली तर हाडल्यार कितें जातलें विलेजींनी एटलीस्ट जॉब तरी प्रॉब्लम सॉल्व जातले. आनी चडशे बायलांक आमच्या कितें आसता थोडी शिकोंक घातलेली बायलां आसता तेंकां तेंचेय चिंतूंक जाय. बायलांचें मेन चिंतूंक जाय कित्याक ती हो सांबाळटा. कित्याक तेंचेय चिंतून असली इंडस्ट्री हाडूंक जाय की तेंकाय फायदो जातलो आनी बरे क्वॉलिफायड यूथ आहा तेंकाय फायदो जातलो. हे भाशेन करून वयल्यान रेवन्यू जनरेट जाता पळय तसल्यो इंडस्ट्री हाडपाच्यो की गांवांत प्रॉफिटूय जालो फायदोय जालो आनी सगळे कामाकूय लागले आनी गव्हर्मेंटाचेरय प्रेशर ना. अशें हे भाशेन चिंतून फुडें वचूंक जाय. बरं दिला एलोकेशन म्हणटा हेल्थ ना हेल्थ एलोकेशन 12% इन्क्रीज केला. 12. प्रॉब्लेम कशें आसा आतां जशें हांवें सांगलें तुका की आतां पावर सेक्टरात 3250 कितें ताणें प्रोवायड केला. पावर सेक्टरान भितर 2,500 काय 2,900 रुपया 2,900 हाका वतले पावर परचेस. पावर जो परचेस करता ताकाच पे करपाक वतले मरे. पावर परचेस बिल्सांक वता ते आनी दुसरें तुका हे ते बाकीचे तांचे मेंटेनन्स आनी सॅलरी बिलरी आसता न्ही सॅलरी कंपोनंट ह्यूज आसता. तुका इन्फ्रास्ट्रक्चर करपाक खंय मेळटलें. आतां हेल्थाक ताणें 12.5% इन्क्रीज केला. पूण आतां पळय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आयलां कार्डियक युनिट आयलां. आतां मडगांव ताणें एश्योरन्स दिलां की कार्डियक युनिट घालता कॅथ लॅब घालता आनी तुका हेंय घालता म्हणून न्युरो सर्जरी. आतां हांच्यो सॅलरी ह्यूज आसता न्ही. दोतोर पळय जे नवे आतां पळय येता तांच्यो सॅलरी ह्यूज आसता. तुका इतले पर्सेंट इन्क्रीज करून तुका नवें कितें बांदपाक आनी हें करपाक डिफिकल्ट वतलें. आज दोतोराची सॅलरी बरी आसता न्ही आनी स्पेशलायज कोण पळय येता ते एक्सपेक्ट बाकीच्या हॉस्पिटलां दिता न्ही पगार मणिपाल वच आनी खंय वच दे पे यू सॉलिड एमावंट. दोतोरांक सद्या तसो डिमांड आसा. सो ते पळयलें जाल्यार तो एमावंट कांय न्ही. 12.5% इज नॉट मच दीस. सर तुमचे लिडर ऑफ ऑपोजिशनाचे नाव फायनल जालें अजून इन्फॉर्मेशन येवना. वयल्यान ते दिल्लीच्यान कळयता. गिरीशाक त्या खातीर आपोवन व्हरला. म्हाका कांयच खबर ना. म्हाका गिरीश गेलाय म्हणून हांव पेपरांतल्यान वाचता ऑनेस्टली ह्याच दिल्लीचेर गेला. आयज जावं शकता की हांव कशें सांगपाक शकतलो. इलेक्टेड ही ऑल 11 जे म्हज्या हातान ना ते हांव तुका कशें सांगतलो सांग म्हाका. पण CLP लिडर तुम्ही करपाक तुम्ही CLP लिडर तुम्ही इलेक्ट करपाक सगळे हांगा इलेक्ट करपाचे निकाल म्हणटा. ना ते कितें जालां इलेक्शन जातकीर ते गेले न्ही सगळे. दिनेश राव गेलो चिदंबरम परते मागीर येवना ते. दे मस्ट ऑल्सो बी लिटल हे न्ही म्हणजे एकदम रिजल्ट असो एक्सपेक्टेड नाशिल्लो तांकां एंड कसो ती मायट हेव लिटल डिसहार्टन जाता न्ही ते तशें एनिवे जातलें. थँक्यू.